नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या पट्टीच्या पावसाला जोरदार अशी सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस राजस्थान मधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या हा परतीचा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. महाराष्ट्रात अति जोरदार काही ठिकाणी भयानक परिस्थिती होणार आहे, कारण हा पाऊस 10 दिवस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कारण आपण या पडद्याच्या माध्यमातून पाहू शकता, बंगालचा सागर आणि अरबी समुद्रात देखील खूप मोठे असे पावसाचे वातावरण आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात जोरदार असे ढगाचे वातावरण आहे. तसेच विदर्भ साईडला देखील नागपूर या भागातून खूप मोठे असे बाष्पयुक्त ढगे वाहत आहेत आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा तसेच विदर्भ यामध्ये जोरदार असा पावसाला सुरुवात आहे. आणि हा पाऊस 10 दिवस कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाण राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, हा चक्रवात अरबी समुद्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. आणि या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात खूप असे वाऱ्याचा वेग देखील राहणार आहे आणि 1001 खाली परिस्थिती तयार असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण सध्या तरी 15 तारखेपासून तसेच 13 तारखेपासून सुरू झाले आहे. पण 15, 16 ते 10 दिवस हे पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु 15, 16, 17, 18 या तारखांना खूप असा जोरदार पावसाची संकेत आहेत. तरी शेतकरी मित्र, 16 तारखेला आणि 15 तारखेला देखील खूप मोठे असे बाष्पयुक्त ढगे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं पावसाचे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस 16, 17, 18 या तारखांना देखील महाराष्ट्रामध्ये खूप बाष्पयुक्त ढग आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस देखील पडणार आहे. आणि कारण की हा लो प्रेशर विदर्भ साईडला आणि बंगालच्या उपसागरामध्ये हा लो प्रेशर तयार झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार असे परतीच्या पावसाचे ढगाचे वातावरण तयार झालेले आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 23 तारखेपर्यंत ते 25 तारखेपर्यंत त्या ढगा अति एकदम जोरदार असे ढग निर्मिती आहे, बाष्पयुक्त ढग आहेत. हा पाऊस 24 तसेच 25 तारखेला देखील खूप मोठे असे ढग आहेत आणि त्याचा प्रभाव हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्ण विदर्भ यात राहणार आहे. त्याचा प्रभाव हा 26 तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. 26 तारखेपासून थोडे ढगाचे प्रमाण कमी होत आहे. तर शेतकरी मित्र, 16 तारखेला देखील दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार असा पाऊस राहणार आहे. काही जिल्ह्यात मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या ठिकाणी 16 तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे आणि सातारा, सांगली या भागामध्ये तसेच पुणे, अहिल्यानगर या भागामध्ये तसेच संभाजीनगर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र रोज प्रत्येक दिवशी खूप काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस 17 तारखेला देखील पहाटे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 17 तारखेला देखील मुंबई किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, सध्या पण हा प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज सांगणार नाही, कारण प्रत्येक फक्त विभागामध्ये कोणत्या विभागामध्ये जोरदार पाऊस राहणार हे सांगणार आहोत. आणि रोजच्या ताज्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस येईल. परंतु सध्या तरी 18 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा तसेच मराठवाडा आणि विदर्भात 18 तारखेला देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 19 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे 19 तारखेला देखील. तसेच हा पाऊस 20 तारखेला देखील त्याच भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे, ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 20 तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु
हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 वाजेपर्यंत राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये 5च्या नंतर जोरदार 4 ते 5च्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. तसेच 22 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार देखील पडणार आहे. तसेच 23 तारखेला देखील मुंबई, कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये जास्त पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भ साईडला 23 तारखेला पावसाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच हा पाऊस 24 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 24 तारखेला देखील मुंबई, कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये जास्त पावसाचा जोर आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जरा कमी आहे. तसेच 25 तारखेला देखील पहिला असता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. आणि 26 तारखेपासून 26 तारखेपासून थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु नॉर्मल पावसाचा शिरकाव 26 तारखेपासून राहणार आहे. 26 तारखेपासून ते 27 तारखेला देखील पावसाचे मराठवाड्यामध्ये नॉर्मल पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे मराठवाड्यात फक्त काही जिल्ह्यांमध्येच. आणि 28 तारखेला देखील मराठवाड्यातच काही जिल्ह्यात नेमक्या सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीडच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. आणि 26 आणि 27 तारखे 26, 27, 28 तसेच 29 या तारखांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प राहणार आहे. तसे 29 तारखेपासून 29 सप्टेंबर पासून पाऊस हा एकदम कमी होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.